पुढची बातमी डवळणार आहोत। बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। जिल्हा बँक निवडणुकीसाठी नवी समीकरणं बघायला मिळण्याची शक्यता आहे। संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे महायुतीसोबत असल्याचं बोललं जातंय। मविया पॅनलऐवजी महायुतीच्या पॅनलला त्यांनी पसंती दर्शवलेली आहे। संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे महायुतीसोबत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हा बँक निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीसोबत एकत्र येण्याचं ठरवलेलं आहे। महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन पॅनल झालेले असतानाही दानवे यांनी मवियाऐवजी महायुतीच्या पॅनलमध्ये सामील होण्यास पसंती दिलेली आहे। निवडणुका काही पक्ष म्हणून सहकारातल्या निवडणुका पक्ष म्हणून लढविल्या जात नाही। सहकारामध्ये कोणताही पक्ष नसतो, सहकार महत्त्वाचा असतो। जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे। शेतकऱ्यांसाठी त्या बँकेमध्ये राहावं लागतं आणि मला असं वाटतं जे लोक आम्ही आता सोबत आहोत ते मागच्या वेळेसही होतो, नव्यानं थोडी एकत्र झालो आम्ही। हे बघ, दोन महाविकास आघाडीचं पॅनल नाही आहे, त्याच्यात कोण आहे महाविकास आघाडीचं? कोणीच नाही त्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून त्याला महाविकास आघाडीचं कसं म्हणता येईल? हार झालं तर तुम्ही काँग्रेसचे काही लोक असतील त्याच्यामध्ये, पण महाविकास आघाडी मुळीच नाही। त्याच्यामुळं हे सहकार क्षेत्रातलं पॅनल आहे। मी असं सांगितलं की सहकार क्षेत्रामध्ये राजकारण येऊ नये ही यशवंतराव चव्हाण साहेबांची पूर्वीपासूनची संकल्पना होती आणि किंबहुना तोच आदर्श, तोच संदेश पुढे घेऊन जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन डिस्ट्रिक्ट बँकेची निवडणूक लढवतोय आणि त्याच्यामध्ये अंबादास दानवेजी सामील झालेले आहेत। तर त्याला राजकीय वेगळ्या चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही आणि आमच्या महायुतीमध्ये त्यांना यायचं असेल तर ते सहकारामध्ये येऊन आमच्याकडे येतील अशातला भाग नाही। ते एक कर्तृत्ववान नेतृत्व आहे, त्याच्यामुळे ते थेट आमच्यासोबत येतील। परंतु या सहकार क्षेत्रातील निवडणुकीचा आणि कुठच्याही पक्षांतरांचा काही विषय येत नाही। सहकारामध्ये सहसा पक्ष बाजूला ठेवून आपण स्थानिक आघाड्या करत असतो आणि तसं मान्य अंबादास दानवे साहेब आहेत ना, यांचा आमच्या सगळ्या स्थानिक नेत्यांच्या बरोबर अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत, सलोख्याचे संबंध आहेत, प्रेमाचे संबंध आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत। त्यामुळं ते स्थानिक परिस्थितीनुसार ते आता महायुतीमधनं जर उभे राहत असतील, त्यांचं स्वागत आहे। नुसतं उभे राहण्यापुरतं नाही, त्यांनी थेटच आता इकडे यावं असं सुद्धा आम्ही त्यांना विनंती करतो। आता बघा, महायुतीचे पॅनलमध्ये उभा राहिले, बरोबर आहे, सेना भाजपच्या, असं तुम्ही सांगताय, मला माहीत नाही, माझी आता भेट सभागृहात होईल, मी त्यांना विचारतो। पण ते पॅनलमध्ये येऊन जर निवडून येणार असतील, निवडणूक लढवत असतील, तर मी त्यांना म्हणेन आता पॅनलमध्ये आलाय, आता या इकडं आमच्या बरोबर।